हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सोप्या पद्धतीने चटपटीत आणि टेस्टी पावभाजी बनवलेली आहे. तर चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथे मी फ्लावर उकडायला ठेवलेला आहे, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर एका साईडला वाटाणे पण उकडून घेते, म्हणजे शिजवून घेते. ते वाटाणे शिजून झाल्याच्या नंतर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर सर्व उकडलेलं आपण या कुकरच्या भांड्यामध्ये टाकूया. फ्लावर टाकते मी इथे आणि एक बटाटा घेतलेला आहे मोठा मी. आणि त्यानंतर आपण हे उकडून घेतलेले वाटाणे यामध्ये ॲड करायचे आणि पाणी टाकायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर झाकण लावून गॅसवर ठेवायचं आणि हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हे शिजून जातं. हे बघा, आता कुकर गार झालेला आहे, तुम्ही बघू शकता छानपैकी शिजलेला आहे. आता आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया व्यवस्थित असं. हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं व्यवस्थित असं. पूर्ण व्यवस्थित मॅश करून घ्यायचं छानपैकी असं. हे बघा, छानपैकी झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये तेल टाकूया, 1 ते 1.5 चमचा. थोडंसं जास्तच तेल टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा व्यवस्थित असा, लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकायची. 1 ते 1.5 चमचा पेस्ट यामध्ये ॲड करू शकता तुम्ही. व्यवस्थित आले लसूणची पेस्ट पण परतून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची यामध्ये ॲड करायची. तुम्ही शिमला मिरची शिजवताना टाकली असेल तरी पण चालेल, पण अशा प्रकारे करून बघा, खूप छान टेस्ट येते पावभाजीला. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे मी इथे, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. किती छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आता आपण हळद आणि मीठ टाकूया. मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करायचं. दोन्ही टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये लाल तिखट टाकायचं. टेस्टनुसार तुम्ही ॲड करू शकता. लाल तिखट टाकून झाल्याच्या नंतर आता यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा. कांदा मसाला नाही टाकत यामध्ये, फक्त लाल तिखटच टाकायचं. पावभाजी मसाला टाकायचं. त्यानंतर धने पावडर आणि जिरे पावडर वगैरे, गरम मसाला थोडासा असेल तर तुम्ही ॲड करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल, स्किप करा. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. मिक्स करून झाल्याच्या नंतर आता हे आपण मॅश करून घेतलेलं पावभाजीचं पूर्ण असं ते टाकायचं यामध्ये. सर्व टाकून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आणि पाणी थोडंसंच टाकायचं, म्हणजे जास्त असं पाणी नाही टाकायचं. पावभाजी अशी घट्टच छान लागती खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छानपैकी अशी दिसतीये. मस्त टेस्टी अशी झालेली आहे पावभाजी. त्यानंतर आता यावर कोथिंबीर टाकायची. तुम्ही फूड कलर पण ॲड करू शकता. आता इथे मी ॲड केलेलं नाही आहे, पण अशीच पावभाजी खायला खूप भन्नाट लागते. खूप छान टेस्टी एकदम पावभाजी होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.